पुण्यातील खराडीमध्ये एप्रिल मे महिन्यात तिथेच झाली होती पार्टी। एप्रिल महिन्यात 6 लोकांसाठी 3 रूम्स बुक झाल्या होत्या। दोन्ही महिन्यातील हाऊस पार्टीची होणार चौकशी। पार्टीत कोण कोण होतं, कुठून आलं होतं याची चौकशी होणार। डोंबिवलीत रिसेप्शनिस्ट तरुणीला मारहाण करणाऱ्या रणजित याच्या जामिनावर आज निर्णय होणार आहे। कल्याण जिल्हा सत्र न्यायालय आज जामीन अर्जावर निकाल देईल। रणजित च्या जामीन अर्जावर काल सुनावणी पार पडली। विधानसभा निवडणुकीतील महेश सावंत यांच्या विजयाविरुद्ध सदा सरवणकर यांची याचिका, तर सरवणकरांची हायकोर्टातील याचिका फेटाळा आमदार महेश सावंत यांचं अंतरिम अर्ज। मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा आज जनता दरबार। मुंबई पालिकेच्या सी वॉर्ड कार्यालयात जनता दरबार। मुंबई मनपा निवडणुकीच्या दृष्टीने जनता दरबार महत्त्वाचा। कोल्हापूर महानगरपालिकेतील ड्रेनेज घोटाळ्याचं प्रकरण अधिकाऱ्यांना भोवलं। कनिष्ठ अभियंता प्रज्ञा गायकवाड, बळवंत सूर्यवंशी आणि वरिष्ठ लिपिक जयश्री हंकारेंचं निलंबन। सर्वांची खातेनिहाय चौकशी होईल। एन्काउंटर स्पेशलिस्ट दया नायक यांना सहाय्यक पोलीस आयुक्तपदी बढती। सध्या दया नायक हे गुन्हे शाखा 9चे प्रभारी पोलीस निरीक्षक। कोकणाचा पश्चिम महाराष्ट्राला आज ऑरेंज अलर्ट। रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता। लातूरमध्ये जात प्रमाणपत्रासाठी कोळी समाजाचं उपोषण। महादेव कोळी जात प्रमाणपत्र न दिल्यास कर्नाटकात जाण्याचा इशारा। उपोषणाचा आजचा 10वा दिवस। गणेशोत्सवानिमित्त 5000 विशेष बस चालवण्यात येणार। पथकरावरील खर्च कमी करण्यासाठी जुन्या मुंबई पुणे महामार्गाने एसटीची धाव।